नंतर महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ हे निवडणूक आयोगाला उत्तर देतात. आपण ऐकूया. उपस्थित केले निवडणूक आयोगाने त्या 5 मुद्द्यांच्या अनुषंगानं तसं रितसर वस्तुनिष्ठ ऑब्जेक्टिव्ह उत्तर देणं अपेक्षित होतं. मात्र त्यांनी तर भाषणबाजीच त्या ठिकाणी केली आणि ती करत असताना जे प्रश्न विचारले होते त्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर हे निवडणूक आयोगाने दिलेलं नाही. त्यामुळे राहुल गांधींचे एकंदरीत 5 प्रश्न आणि त्यांनी दिलेला सगळा 7 फुटी डाटा हा तसाच अबाधित आहे. या सर्व मूलभूत प्रश्नांपासून निवडणूक आयोगाने पळ काढलेला आहे आणि मतांची चोरी झालेली आहे. एकंदरीत आज त्यांच्या या वर्तावावरून, त्यांच्या बोलण्यावरून, त्यांचा आचार विचार आणि उच्चारावरून हे सिद्ध झालेलं आहे. निवडणूक आयोगाने असंही म्हटलं आहे की मतचोरीसारख्या शब्दांचा उपयोग करून राहुल गांधी मतदारांची दिशाभूल करत आहे. खोट्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नाही असंही आयोगाने म्हटलं. अहो, जर दिशाभूल आहे तर दिशाभूल कशी आहे? एका घरामध्ये 700 लोक कसे राहतात, ती कशी, दरम्यानच्या काळात मतं कशी वाढली, त्याचा त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे होतं. त्यानंतर डुप्लिकेशन, ट्रिप्लिकेशन, वोटिंग जे आहे ते कसं ते सांगितलं पाहिजे होतं. 0 नंबरच्या घरात लोक कसे राहतात ते सांगितलं पाहिजे होतं. 100 पेक्षा अधिक वयाचे लोक भारतात किती आहेत आणि ते मतदानाला कसे चालत येतात ते त्यांनी सांगायला पाहिजे होतं. त्यामुळे हे सर्व प्रश्नांची उत्तर न देणे म्हणजे मतांची चोरी झालेली आहे हे एका दृष्टिकोनातून त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यांनी मतांची चोरी झालेलीच आहे हे शब्द वगळता मतांची चोरी संदर्भात विचारलेल्या प्रश्नांची उत्तर न देणे आणि तिथून पळ काढणे याचाच अर्थ मतचोरी ही झालेलीच आहे. हे आज निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं हे अधोरेखित झालंय. निवडणूक आयोग 2 पक्षामध्ये भेद करत नाही, कारण निवडणूक आयोगच प्रत्येक पक्षाला मान्यता देत असतो. त्यामुळे 2 पक्षामध्ये निवडणूक आयोग भेद करत नाही असंही निवडणूक आयोगाने म्हटलं. त्यांच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेच्या ऐवजी भाजपची सर्व पिल्लावळ ही त्यांच्या संरक्षणार्थ निघाली होती. यातच सर्व काही तिथे दडलेलं आहे. निवडणूक आयोग जर एवढाच प्रामाणिकपणाचा जर आणत असेल तर गत काळामध्ये निवडणुकांच्या तारखा ठरवत असताना त्या कोणाच्या सोयीच्या ठरवल्या जातात हे आपल्या लक्षात येईल. पंतप्रधानांवर आणि भारतीय जनता पक्षावर आचारसंहिता भंगचे किती केसेस चालू आहेत त्याचा निकाल ते का लावत नाही हेही त्या ठिकाणी कुठेतरी दडलेलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोग हा दबावामध्ये काम करत आहे, पक्षपात करत आहेत आणि असं जर नसेल तर त्यांनी या संदर्भामध्ये वस्तुनिष्ठ उत्तर द्यावेत. नंबर 1. नंबर 2. आचारसंहिता भंगचे थेट दस्तुरखुद मोदी ते त्यांच्या तळातील सर्व कार्यकर्त्यांच्या संदर्भात ज्या काही त्या ठिकाणी आचारसंहिता भंगच्या केसेस आहेत त्यांनी गुणवत्तेवर त्याचा निकाल द्यावा. हे ते करत नाही याचाच अर्थ निवडणूक आयोग आहे हा भारतीय जनता पक्षासाठी कुठेतरी काम करणारा स्लीपर सेल आहे का अशी एक मोठी शंका ही भारताच्या नागरिकांच्या मनातही निर्माण झालेली आहे. तेव्हा निवडणूक आयोगाकडून राहुल गांधींच्या प्रश्नाला उत्तर न देता केवळ भाषणबाजी करण्यात आल्याचा आरोप, तशी टीका हर्षवर्धन सकपाळ यांनी केलेली आहे.